तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांसाठी घोषणा करून मदत दिली नाही. मात्र महायुती सरकारनं गेल्या 3 वर्षात शेतकऱ्यांसाठी 30 ते 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे आरोप फेटाळून लावले. महाविकास आघाडी सरकारनं नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन जाहीर केलं, मात्र ते दिलं नाही. हे प्रोत्साहन तसंच 20 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुती सरकारनं केली, याकडे एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नी महायुतीवर आरोप करणाऱ्यांना आत्मचिंतनाचा सल्ला त्यांनी दिला. माझं एवढंच सांगणं आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना काय काय केलं, किती दिलं, काय दिलं, शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले, शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले, हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे. आणि त्यांनी केलेली घोषणा ते नियमित 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला. दिले कुठे? त्यातले काही शेतकरी जे होते, जवळपास 20 लाख शेतकरी कर्जमाफीतले, त्यांची कर्जमाफी आम्ही केली. 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, त्यांना देखील महायुती सरकार, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पैसे दिले. त्यामुळे पहिलं स्वतःने आत्मचिंतन केलं पाहिजे, स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघितलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन 5 रुपये कपात करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याची झळ पोहोचणार नाही, असं शिंदे यांनी सांगितलं.